नमस्कार. संत स्वामी माझा संगाती या आपल्या चॅनलमध्ये मी विलास गावरसकर आपल्या सर्वांचं मनापासून स्वागत करतो. मंडळी, लाँग व्हिडिओ करायला बराचसा विलंब झाला कारण सतत प्रवास चालू होते आणि या प्रवासात काही अनुभव आले. मागच्या एका व्हिडिओमध्ये मी सांगितलं होतं की कदाचित त्याच्यावर आपण बोलूया. तर आज गजानन महाराज या संदर्भात मी थोडंसं बोलणार आहे. त्यांचा अनुभव किंवा त्यांच्या संदर्भातला एक अनुभव मला शेअर करायचा आहे. आणि दुसरं एक सांगायचं असं होतं की काय होतं, सतत वेगवेगळ्या ठिकाणी वेगवेगळ्या राज्यांमध्ये प्रवास असल्यामुळे बऱ्याचदा इंटरनेटची रेंज नसते किंवा वेळा खूप बदललेल्या असतात, वेळापत्रक बदललेलं असतं. त्यामुळे जी मंडळी कोऑर्डिनेट करण्याचा प्रयत्न करतात किंवा त्यांना फोन लागत नाहीत किंवा फोनवरती बोलणं होत नाही किंवा फोन मला कट करावे लागतात, अशा वेळेला कृपया गैरसमज करून घेऊ नका. कारण एक दोन आपले जण नाराज झाले आणि नंतर मग त्यांना खुलासा केल्यानंतर कदाचित कळलं असावं त्यांना. पण खरं तर तो एक प्रश्न किंवा समस्या म्हणा तसं आपण होतो. जास्तीत जास्त मी रिप्लाय सगळ्यांना देण्याचा प्रयत्न करतोच, पण प्रवासामुळे त्याच्यामध्ये थोडंसं व्यत्यय होतो किंवा कदाचित थोडासा डिले होऊ शकतो. त्यामुळे कृपया गैरसमज करून घेऊ नका. आपण सगळे एक एक्सटेंडेड फॅमिली आहात आणि खूप छान पद्धतीने तुम्ही या संवादाचं एक जे चळवळ आहे ते चालवत आहे. त्यामुळे निश्चितच आदर आहे. पण फक्त कोऑर्डिनेशन होत नसल्यामुळे कदाचित थोडंसं गैरसमज होऊ शकतो. तो कृपया काढून टाकावा. असो, तर गुजरातहून मी नागपूरला निघालो होतो आणि त्यावेळेस आधीच्या बऱ्याचशा व्हिडिओजमध्ये मी अनुभव सांगितलेले आहेत की या क्षेत्रामधली किंवा आध्यात्मिक बैठक असलेली मंडळी कशी भेटतात आणि एक टर्निंग पॉईंट कसा येतो. कधी शंकर महाराजांचे भक्त भेटतात, कधी वेगवेगळ्या गुरूंचे, स्वामींचे भेटतात किंवा असं असं चालतं. त्यामुळे बऱ्याचदा काय होतं, आपली स्वतःचकडनं त्या प्रवासाकडनं एक अपेक्षा लागते की असं काहीतरी व्हावं. आता आज कोण भेटणार आहे बरं मला, आता आज मला काय शिकायला मिळणार आहे, मला काय ऐकायला मिळणार आहे, आमचा संवाद कुठल्या भाषेत होऊ शकतो, कुठल्या गोष्टीवरती होऊ शकतो, हे असं सहज मनात एक चाललेलं होतं. पण असं होतं ना की ज्यावेळेस तुम्ही खूप ठरवता किंवा तुमची खूप इच्छा असते, तर त्यावेळेस बऱ्याचदा गोष्टी घडत नाहीत. त्या प्रवासामध्ये सुद्धा असं झालं. आणि जे 3-4 मंडळी आम्ही समोरासमोर बसलो होतो, तर त्या सगळ्यांचा एकमेव सूर पहिल्यापासूनच असा होता की हे सगळं थोतांड आहे. किंवा एक जणाने असं सांगितलं होतं की जोपर्यंत मला अनुभव येत नाहीत तोपर्यंत मी काही त्याच्यात मार्गाला जाणार नाही. मला आधी त्यांनी चमत्कार दाखवला पाहिजे, कारण चमत्कार तिथे नमस्कार असा असतो. एक जण म्हणत होता, हे माध्यमांमध्ये ते बघायला चांगलं वाटतं कारण ते खूप गोष्टी एक्झॅगरेटेड करून सांगतात. ते एक्झॅगरेशन खूप जास्त असतं, असं झालं तसं झालं, ते किती विश्वास ठेवायचा ते माहिती नसतं. अशा सगळ्या 4 चर्चा चाललेल्या होत्या आणि आपलं शांतपणे ऐकत होतो. कारण मला माहिती होतं की आता इथे वाद घालण्यात काही अर्थ नाही किंवा त्याला हा एंडलेस टॉपिक आहे. याला काहीही म्हणजे कुठे सीमाच नाही आहे. याला सरळ अनेक तास हा वाद असाच चालू शकतो. त्यामुळे मी आपलं शांत होतो. मग माझी शांतता बघून एक जणाने विचारलं की तुमचं मत काही वेगळं आहे का याच्यावरती, तुम्ही बोलत नाही आहात किंवा तुम्हाला खटकतं आहे का काही. म्हटलं नाही, खटकतं असं काही नाही, प्रत्येकजण आपापली मतं मांडत आहेत. पण ठीक आहे, म्हणजे मला असं वाटतं की चमत्कार दिसतात की नाही, कारण मला स्वतःला कधीच ते झाले नाहीत. मी जसं मागेही म्हणालो होतो की स्वामींनी कधी मला स्वप्नात येऊन असं पादुका दिलेल्या आहेत किंवा अगदी दृष्टांत झाला आहे किंवा एकदम भर पावसामध्ये सुद्धा मी अगदी कोरडाच बाहेर चाललो आहे. म्हणजे असे काही मला चमत्कारिक अनुभव आले नाहीत खरं सांगायचं तर. आणि पण एवढं नक्की आहे की जी माणसं मला भेटली किंवा ज्या सिच्युएशनमध्ये ज्या माणसांनी मला सावरून नेलं, तर ती योजना त्या शक्तीची असावी असं माझा ठाम विश्वास आहे, श्रद्धा आहे माझी. तर त्यामुळे त्या बाबतीत मी मान्य करतो की तसं असं ते खूप जे लोक सांगतात आजकाल माध्यमांमध्ये, तर तसा अनुभव मलाही काही आला नाही. पण एवढं नक्की आहे की ते अवतीभोवती आपल्या 24 तास असतात, ही माझी श्रद्धा आहे. ज्या माणसांपर्यंत ते पोचवतात, आपल्याला नेतात, ते सुद्धा काहीतरी गुणी मंडळी असतात, असाही माझा समज आहे. आणि कधीकधी असेही अनुभव ऐकणं गरजेचं असतं की जे भक्तिमार्गाला नाकारत आहेत किंवा देव अस्तित्वात नाही असं त्यांचं म्हणणं आहे, कारण ते कुठेतरी दुखावले गेलेले असतात.
दोष खरं तर 100% त्यांचाही नसतो, पण एक सातत्याने काही गोष्टी करूनसुद्धा मिळत नाहीत किंवा मग आपलं प्रारब्ध, कर्म या सगळ्या गोष्टींच्या सगळ्या चक्रव्यूहात ही अडकलेली मंडळी असतात. त्यामुळे त्या त्या स्टेजला पोचलेले असतात की आता मला काही बघायचं नको बाबा. मला तर सगळं सगळं माझ्या डोक्यावरून चाललं आहे. तुम्ही काही सांगू पण नका, मला काही ऐकायचं पण नाही आहे आणि मला याच्यावर काही बोलायचं पण नाही आहे. अशी पण स्टेज येते. तर तसं सगळं चाललेलं होतं. म्हणून फक्त मी एवढंच म्हटलं की आता मी आत्ता तुमच्याशी जे बोलतो आहे, हे सगळं माझ्या स्वामींची योजना आहे. मी इथे बसलो आहे, मी तुमच्याबरोबर आहे. तुम्ही छान बोलताय, तुमचा संवाद एकमेकांशी खूप चांगला चालला आहे. तुम्ही तुमची मतं व्यक्त करताय आणि या सगळ्या परिस्थितीवर पॉझिटिव्ह मी जरा बोलतो आहे म्हटल्यानंतर तिघांचंही एकदम लक्ष हे झालं. तर म्हणतं म्हणजे तुम्हाला हे बरी वाटते चर्चा? म्हटलं अरे बरी न वाटण्याचा काही प्रश्नच नाही आहे. कारण आपली मतं आपण सांगतो, त्या मताचा मी रिस्पेक्ट करतो. बऱ्याचदा असं होतं माणसाच्या आयुष्यामध्ये. माझ्याही आयुष्यात पूर्वी कसे झालं होतं असं, की असं कुठे होतं का, तसं होतं का? मग आपण त्या कुंडल्या दाखव, कुठे वास्तूलाच दाखव वगैरे असे सगळे खूप काही उपाय करत बसतो. पण हे सगळं जाऊन नंतर शेवटी आपण नामस्मरणावरती येतो आणि भक्ती मार्गावरती पण येतो. मग माझे काही स्वामींचे अनुभव सांगितले आणि मग त्यानंतर वातावरण बऱ्यापैकी शांत झालं. त्यातलं नंतर एक जण म्हणाला, की "पण चमत्काराशिवाय नमस्कार नसतोच ना. शेवटी भक्ती म्हणजे काय? भक्ती म्हणजे काहीतरी मागणं हाच प्रकार आहे ना." आणि मला असं वाटलं, की नाही तसं भक्ती म्हणजे काहीतरी मागणं असा प्रकार नाही आहे. भक्ती म्हणजे सरेंडर. तुम्ही तुमच्याकडनं समर्पित भाव व्यक्त करा आणि खूप काही तुम्ही सतत देण्याचा प्रयत्न करा. दान आणि सेवा या 2 गोष्टी भक्तिमार्गामध्ये खूप महत्त्वाच्या आहेत. अर्थात ते सपात्री असायला पाहिजे. दान आपण कोणाला देतोय, काय देतोय, तो डिझर्व्हिंग आहे की नाही, तो पात्र आहे की नाही, हेही बघणं महत्त्वाचं आहे. आणि सेवा म्हणजे अपेक्षाशिवाय केलेली कृती. तुम्ही कुठल्याही अपेक्षा करू नका, फळ अपेक्षा करू नका. पण तुमच्याकडनं तुम्ही सेवा करा. आणि या 2 गोष्टी अध्यात्मामध्ये आहेत किंवा भक्तिमार्गामध्ये सुद्धा या गोष्टी येतात. त्यामुळे संत साहित्यातून आपल्याला तेच सांगितलेलं आहे. तसं करत-करत तुम्ही जर कर्म करत गेलात, तर कदाचित तुम्हाला परमेश्वर किंवा जे गुरु आहेत, ते तुमच्या मनातलं काहीतरी इच्छा आहे, ती पूर्ण करू शकतात. असं आमचं बोलणं चाललेलं होतं. आणि तिथे एक गृहस्थ होते. असे असे थोडेसे गुशातच बसल्यासारखे होते आणि कुणाशी बोलले नाहीत, काही नाहीत. ते साईडबर्थ जो असतो, तर तिथे ते बसलेले होते. त्यांना शेगावला चढले होते आणि वर्ध्याला उतरायचं होतं. या डिस्कशनमध्ये एकंदरीत त्यांचं असं होतं, की हे सगळे पंचटपणा चालला आहे आणि मला नाही बाबा याच्यात काही इंटरेस्ट नाही. मी आपलं बसतो. येता जाताना 5-1 मिनिटात मी असं ऑब्झर्व्ह केलं होतं, की ते रस्त्यात म्हणजे ट्रेनमध्ये कॉफीवाले वगैरे येतात, चहावाले येतात. तर त्यांच्याकडे पण असे कुत्सित नजरेने बघत होते. आपण कसे इरिटेट होतोय त्यांच्या आवाजाने किंवा त्यांच्या येण्या-जाण्याने आपल्याला बसण्यामध्ये त्रास होतोय, असंही काहीसं त्यांचं एक चाललेलं होतं. शेवटी वर्धा जवळ येताना आम्ही सगळे उतरायच्या दिशेने दरवाजाच्या दिशेने गेलो आम्ही उतरण्यासाठी. ही सगळी मंडळी पण होती बरोबर आणि प्रत्येकजण आपापल्या बॅगा घेऊन आता त्या लाईनमध्ये छोट्याशा ह्याच्यात जाण्याचा प्रयत्न करत होता. तेवढ्यात समोरच्या सीटवरचा एक जण माणूस त्यांना विचारत होता, की "हे आता वर्धा स्टेशन येणार आहे ना? ही गाडी किती वेळ थांबणार आहे?" आणि असं त्याचे 2-3 काही प्रश्न होते. म्हणजे इथून मला जर बसस्टँडला जायचं असेल तर ते किती लांब आहे किंवा काय? आणि नेमकं हे जे इरिटेटिंग असे जे गृहस्थ होते त्यांनाच तो विचारत होता आणि ते इतकं कुत्सितपणे त्याच्याकडे बघत होते आणि त्याला जेमतेम अगदी जीवावर आल्यासारखं उत्तर देत होते. आणि हे सगळं असा प्रकार चालला होता. मी त्यांच्या मागेच होतो सामान घेऊन साठी. म्हटलं, "काका 1 मिनिट थोडंसं बॅग पुढे करा, मलाही माझी बॅग ठेवायची आहे." त्यांनी एक बघितलं माझ्याकडे आणि नंतर काय वाटलं माहिती नाही, त्यांनी बॅग पुढे केली आणि मग म्हणाले मला, की "मी वर्ध्याला उतरणार आहे, तुम्ही वर्ध्यालाच उतरणार का?" म्हटलं, "हो, त्यासाठीच मी इथे उभा आहे." तर ठीक आहे, तेवढ्यावर विषय थांबला आणि नंतर स्वतःहूनच म्हणाले, की "मी महाराजांच्या दर्शनाला गेलो होतो आणि आज बरं झालं, खूप दिवसानंतर दर्शनाचा योग आला." मी काही बोललो नाही. माझ्या मागे जे होते ते कोणी काही बोललो नाहीत आणि नंतर मग ते जसं खाली उतरले, तसे ते तावातावाने निघूनही गेले. मग नंतर ही जी सगळी मंडळी होती, ती म्हटली, "बघा आता तुम्ही बघितलंत ना, ते महाराजांच्या दर्शनाला गेले, पण हा माणूस इतका तुसडा आहे, इतका शिष्ट आहे, की साधं त्याला जी माहिती तो त्या गावात राहतोय आणि ती माहिती द्यायचं सुद्धा त्याला जीवावर येतंय.
म्हणजे हे काय लोक असतात, हे कसं म्हणजे ठीक आहे, तुम्ही अगदी रितसर तऱ्हेशी गप्पा मारू नका किंवा खूप अगदी सलगी करू नका. तुम्ही अनोळखी आहात दोघेही जण. आजकालचे दिवस कोणावर विश्वास ठेवण्याचे नाही आहेत. हे जरी आपण समजलं, तरीसुद्धा बेसिक माहिती किंवा तर तुम्हाला माहिती नसेल, तर मला माहिती नाही आहे बाबा, मी या गावात नवीन आहे. तुम्ही दुसऱ्या कोणाला विचारू शकता किंवा मला माहिती मिळाली तर तुम्हाला सांगेन. अशी काहीतरी एक पद्धत असते माणुसकीची. पण ती त्याने दाखवली नाही. कदाचित हा व्हिडिओ ते बघत असतील शेगावचे किंवा वर्ध्याचे लोक, तर त्यांना नक्की कळेल ते. रिटायर्ड गव्हर्नमेंटमधले होते ते आणि सगळं सुस्थिती चांगली होती. म्हणजे कौटुंबिक सगळं हे वातावरण छान होतं. असं एकंदरीत त्यांच्या 1-1.5 मिनिटाच्या बोलण्यावरून आलं होतं. आणि शेगावला ते जात असतात अधूनमधून, वर्ध्याला जात असतात. तर हे खरंच म्हणजे त्या म्हणण्याप्रमाणे असं होतं, की हे सगळं नाटक आणि ढोंग कशासाठी? म्हणजे गुरुवार आहे, म्हणजे मी गेलो, महाराजांच्या दर्शनाला गेलो. दुपारी 12 वाजता नैवेद्य असतो. मी माझ्या घरून काहीतरी डबा करून महाराजांना दिला. हे ठीक आहे, म्हणजे तुमची वैयक्तिक श्रद्धा आहे ती. पण लोकांच्या हे लक्षात येत नाही, की त्याच्यामुळे आपली जबाबदारी वाढते. जर भक्तिमार्गामध्ये आपण असू, आपण महाराजांच्या कुठल्यातरी दर्शनाला आपण नियमितपणे जात असू, ही चांगली बाजू आहे. पण त्याचा अर्थ तुम्ही दुसऱ्यांना कशी वागणूक देता पब्लिकमध्ये किंवा समाजामध्ये, हे सुद्धा तितकंच महत्त्वाचं आहे. म्हणजे ही माणसं ते सोयीस्करपणे विसरतात आणि स्वतःला खूपच जास्त ग्रेट समजतात. म्हणजे एक वेळ असं वाटतं, की आपण महाराजांच्या दर्शनाला जाऊन आलो, म्हणजे जणू काही महाराजांवरच आपण उपकार केलेले आहेत, असं एक वाटायला लागतं. त्यामुळे हे संस्कार होणं कुठेतरी गरजेचं आहे. भक्तिमार्गाचा एक कदाचित या लोकांना नीट अर्थच कळलेला नाही किंवा समर्पित भाव होण्याची त्यांची तयारी नाही किंवा त्यांनी सगळे असे दारखिडक्या बंद करून घेतलेली आहेत, की आम्ही आमचं गुरुमंत्र घेणं म्हणजे नेमकं काय किंवा गुरूंच्या सानिध्यात जाणं म्हणजे काय. तर ती ऊर्जा आपल्याला मिळाली पाहिजे आणि त्या आपल्या ऊर्जेतून आपण इतरांना ती ऊर्जा निर्माण करू दिली पाहिजे, निर्माण केली गेली पाहिजे. आपल्या वक्तव्यातून, आपल्या वागण्यातून, आपल्या वाणीतून, आपल्या बोलण्यातून. जसं बोलावा विठ्ठल, पाहावा विठ्ठल, करावा विठ्ठल म्हणतात तशा पद्धतीने. पुत्र व्हावा ऐसा गुंडा, ज्याचा तिन्ही लोकात झेंडा. तुकोबांना पण हे वाटत होतं, की असं जर पुत्र दिला मला विठ्ठलाने, तर त्याने बाकी काही नाही केलं तरी चालेल आयुष्यामध्ये, पण त्याने सतत विठ्ठला तुझं नाव घेतलं पाहिजे. नाममार्ग किंवा भक्तिमार्गामध्ये जे नामस्मरणाचं महत्त्व आहे, ते त्याने केलं पाहिजे. बसता, उठता, कुठलंही काम करता करता त्याने विठ्ठलाचं नाव घ्या. बोलावं विठ्ठल, पहा विठ्ठल, करावा विठ्ठल, हे अपेक्षित असतं. पण नुसतेच चमत्कार दाखवून किंवा काहीतरी मला पाहिजे, मला एखादी वस्तू पाहिजे आणि ती मिळाली तर मी देवाचं नाव घेईन, तर याला भक्ती मार्ग तसं नाही म्हणत. किंवा मग चुकीच्या काही प्रोग्रामिंग तुमच्या मनामध्ये झालेल्या असतात, त्यातून काही गोष्टी एक हे होतात. त्यामुळे मला प्रामाणिकपणे असं वाटतं, की आपण दुसरीकडे कुठेही देव शोधण्यापेक्षा तुमच्या आचरणातून किंवा व्यवहारातून, तुमच्या वागण्यातून तो जर दाखवला, तर ते समाजातल्या लोकांनासुद्धा एक आदर्श असा होतो. कर्तव्याने घडतो माणूस, जाणून पुरुषार्थ, असं म्हणतात ना. म्हणजे त्यामुळे कर्तव्य तुमचं पूर्ण करा. जी तुमची सामाजिक बांधिलकी आहे, ती तुम्ही जपण्याचा प्रयत्न करा. हा सुद्धा भक्तिमार्ग आहे. नाहीतर मग लोकांना नावं ठेवायला ती एक जागाच मिळते, किंवा हे तर महाराजांकडे जातात, पण त्यांना साधं कळत नाही कसं वागायचं ते. त्यामुळे खरंच मला असं वाटतं, की अगदी आपल्या कबीरांनी सुद्धा दोह्यांमध्ये हेच म्हटलेलं आहे. काय ढूंढतो काय ढूंढ मोको कहा ढूंढे रे बंदे, मैं तो तेरे पास में. मोको कहा ढूंढे रे बंदे, मैं तो तेरे पास में. न तीरथ में, ना मूरत में, ना एकांत निवास में. म्हणजे इथे तिथे आपण देव शोधतो किंवा आपण अमुक एका ठिकाणी गेलो तरच तिथे ते मला भेटतात, असं जे मनाची धारणा आपण करतो, या सगळ्यांपेक्षा सुद्धा जास्त तुमच्या अंतर्मनातला जो परमेश्वर आहे किंवा प्रत्येकाच्या हृदयातला जो परमेश्वर आहे, तो बघण्याचा प्रयत्न करावा. अर्थात आता हे खूप काय म्हणू त्याला आदर्शवाद असं झालं, पण माणूस म्हटल्यानंतर आपल्याला वेगवेगळ्या भावना असतातच. चीड, संताप, राग, द्वेष, ईर्ष्या, मत्सर, ह्या सगळ्या गोष्टी असतात. त्या सगळ्या शक्यता गृहीत धरून जर आपण नाममार्ग पत्करला, तर त्याची इंटेन्सिटी, वाईट भावनांची, वाईट प्रवृत्तींची इंटेन्सिटी कमी व्हायला नक्कीच मदत होते. मी हे 100% कबूल करतो, की आपण माणसं आहोत आणि सर्वसामान्य माणसं आहोत. त्यामुळे आपण अगदीच काही संतपदाला पोचलेले किंवा कधीच राग नाही येणार, आपण कधीही चिडणार नाही, आपण कधी कुणाला उलटून बोलणार नाही, असं होणं खूप शक्यता कमी आहे. पण जर भक्तिमार्ग असू आणि आपण कुठल्या गुरूंशी
जोडलेलं असू तर ही बंधनं किंवा हे सतत आपल्या डोक्यात असलं पाहिजे की नाही, म्हणजे हे असं वागणं बरोबर नाही. जसं मगाशी मी एक सबस्क्रायबरचे उदाहरण सांगितलं, त्यांच्याशी संपर्क होत नव्हता. ते खूप संपर्क करण्याचा प्रयत्न करत होते, पण मला अचानक फोन त्यांचे कट करावे लागले आणि नंतर मला लक्षात आलं की म्हणजे आपण त्यांना दुखावता कामा नये आणि म्हणून मग त्यांना रीतसर मेसेज करून त्यांना मी हे क्लिअर केलं की प्रवासात असल्यामुळे संपर्क होत नाही आहे. बऱ्याचदा रेंज जात नाही, रेंज येत नाही. त्यामुळे संपर्क म्हणजे त्यांना माझा आवाज येतो, पण मला तिथून काही आवाज येत नाही किंवा मिसकम्युनिकेशन होतं बऱ्याचदा. रिंग वाजते, पण ती कळत नाही. अशा काही गोष्टी होतात. त्यामुळेच फक्त गैरसमज न होऊ देणं हे जास्त महत्त्वाचं आहे. असो, तर भक्तिमार्गामध्ये मला खरंच एक महत्त्वाचं वाटतं की सतत नाम घ्या, कुठलीही अपेक्षा करू नका. परमेश्वर किंवा तुमचे गुरु हे तुमची मदत नक्की करतात. काही महिन्यांपूर्वी किंवा कदाचित त्याला काही 1-2 वर्ष झाले असतील, मी गजानन महाराजांच्या संदर्भामध्ये माझ्या एका मित्राच्या संदर्भातला एक व्हिडिओ टाकला होता, की मी त्या गावाला गेलो. नांदुरा म्हणून ते गाव आहे आणि त्यावेळेस तो भेटला नाही, पण मी दत्त महाराजांचं दर्शन घेतलं किंवा ते शेजारी जे भजन चाललं होतं ते ऐकलं वगैरे सगळं असं झालं. तर योगायोग असा चांगला झाला आहे, की नागपुरात मला त्याची भेट झाली. कारण तो आता नागपूरमध्ये सेटल्ड आहे आणि त्यावेळेस त्या व्हिडिओचा उल्लेख केला आणि आपल्यापैकी खूप लोकांनी, एस्पेशली विदर्भातले जे लोक आहेत, त्यांनी खूप त्याच्यात प्रतिसाद दिला होता, की तुमचा मित्र तुम्हाला भेटू देत नक्की वगैरे अशा शुभेच्छा दिल्या होत्या, सगळं झालं होतं. तर त्याचे फोन बंद झाले होते, काही फोन बदलले होते, त्यामुळे कम्युनिकेशन होऊ शकलं नव्हतं. पण काही गेल्या महिन्यांमध्ये ज्यावेळेस मला कळलं त्यांच्या मामा थ्रू, एक त्याचे मामा आहेत त्यांच्या थ्रू, की तो आता नागपूरमध्ये आहे आणि त्याचा नंबर बदललेला आहे, तो हे करा. तर त्यावेळेस मग आमचा संपर्क परत झाला आणि आता प्रत्यक्ष नागपुरात आमची भेटही झाली. हे आवर्जून तुम्हाला सांगायचं होतं. तुमच्या सगळ्यांच्या शुभेच्छा, शुभाशीर्वाद आणि सद्भावना त्या माझ्या पाठीशी अशाच राहू देत. ही एक नम्र विनंती. पुन्हा नवीन अनुभवांसह नवीन व्हिडिओमध्ये भेटूया. तोपर्यंत नमस्कार.